सुलतानपूर येथे रस्ता अतिक्रमण प्रकरणी 25 जानेवारीपासून प्राणांतिक उपोषणाचा इशारा। सुलतानपूर येथील वार्ड क्रमांक 1 मधील शेख अफसर शेख मंसूर यांच्या घरासमोरून मारुती मंदिरापर्यंत जाणारा उत्तर दक्षिण दिशेचा सार्वजनिक रस्ता अतिक्रमणामुळे बंद करण्यात आल्याचा आरोप करत नागरिक शेख अफसर शेख मंसूर यांनी दिनांक 25 जानेवारी 2026 पासून लोकशाही मार्गाने प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला। मौजे सुलतानपूर येथील सर्वे नंबर 152-2 व 152-4 मधील हा रस्ता ग्रामपंचायतीच्या नकाशात अस्तित्वात असतानाही काही व्यक्तींनी अतिक्रमण करून तो बंद केल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे। शेतीची मशागत करण्यासाठी, मालाची ने-आण तसेच मुलांना जिल्हा परिषद उर्दू शाळेत जाण्या-येण्यासाठी कोणताही थेट मार्ग उपलब्ध नसल्याचे शेख अफसर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले। या संदर्भात त्यांनी यापूर्वी दिनांक 1 डिसेंबर 2024, 12 फेब्रुवारी 2025, 4 फेब्रुवारी 2025 व 11 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रारी व स्मरणपत्रे सादर केली होती। 11 ऑगस्ट 2025 रोजी प्रशासनाने तोंडी व लेखी स्वरूपात पावसाळ्यानंतर रस्ता खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या 10 फेब्रुवारी 2001च्या शासन निर्णयानुसार पावसाळी कालावधीत जून ते 30 सप्टेंबर रोजी अतिक्रमण काढूनही या कारणास्तव कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून कळवण्यात आले। आता अनेक महिने उलटूनही रस्ता खुला न झाल्याने 13 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या उपोषण निवेदनाद्वारे शेख अफसर शेख मंसूर यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे। रस्ता तात्काळ खुला न केल्यास 25 जानेवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्यात येईल व त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, महसूल मंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच सर्व वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडियाला पाठवण्यात आले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।